आणि तुम्ही पण साईड हिरोईन लोक जास्त मध्ये मध्ये करू नका, कळलं ना? हा, धमक्या बिमक्या दिल्या ना तर तुम्हाला मी धमकी देईन ना, तर चटीत मुताल इथे, समजलं का? धमकी बिमकी द्यायचं काम नाही येते. तुम्ही लोक स्टुडंट आहात, स्टुडंट सारखं राहावा. आम्हाला हे विषय वाढवायचं नाहीये म्हणून तुम्हाला आता शांततेने गेले. तुम्हाला बोलले असलं तुमच्या घरच्यांना बोलवायचे. तुमच्या घरचे तुम्हाला हे मराठी मुद्द्यावर भांडायला बोलवतात का? इकडे पाठवतात आहे. हा, तुमचं वय काय आणि तुमची भाषा काय? पळतात ना तुमचे रिक्षावाले, युपीवाले. पळा मग तुम्ही परत जावा युपीला. कशाला इकडे करताय काय? जाऊन तुमचे युपीवाले रिक्षावाले परत मुंबईत येतात, तिथे रोजगार नाहीये. आता येऊन मराठी शिकतात आहे. हे जरा बघा. इंस्टाग्रामात तिच्या रीलवर तुला बोलण्याचा अधिकार नव्हता. तिने पर्सनल रील टाकली होती. तिची स्टोरी होती की नाही? तिने तुला स्टोरी पाठवली का? तुला तिने रील पाठवली नाही ना? मग तुला तिच्यावर कमेंट करायची गरजच नव्हती. ही मुलगी आणि ही चॅटिंग मध्ये काहीतरी कुठल्यातरी गोष्टी बोलणं झालेलं आहे. तर मराठी मुद्दा तिने घेतलेला आहे. राजसाहेबांचे चमचे वगैरे बोलते ही एवढीच. आता इथे कागदात फोडायचं का काय करायचं तुम्ही सांगा. मला तो लेटर द्यायचा आहे, पत्र द्यायचं ते नका. तुमच्या कॉलेजमध्ये जर एखादी मुलगी आणि राजसाहेबांबद्दल असं बोलते, आता तिचं वय जास्त नाही म्हणजे मी एक कानाखाली दिलं की ती उठणार नाही, बरोबर आहे? म्हणून तिला तुम्ही मारू पण शकत नाही कारण की लहान आहे ती. हे कळलं पाहिजे. इकडे महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात कॉलेज आहे, इथे मराठीचा अपमान करायचा नाही तर पटकून देऊन पळवू. नाही तुम्हाला जमत असेल जावं तुमच्या युपी बिहारला, इकडे यायचं नाही महाराष्ट्रामध्ये. तुम्ही कुठल्या मुलीला एका मुलीबरोबर तिचा वाद करायला लागेल, दुसरी तिला सपोर्ट करते, तिसरी सपोर्ट करते, मग तिसरी सपोर्ट करणं तर आम्हाला इकडे यावं लागतं. आणि जर हिला कोणी दाबण्याचा प्रयत्न केला, ती का कंप्लेंट केली, का मनसेवाल्याकडे म्हणून मग आम्ही आहे आणि तुम्ही आहे. मग हे लक्षात ठेवायचं. तुला काय म्हणायचं आता? मराठीत बोल तू. आता तुला मराठीचा त्रास आहे ना, मराठीत बोल. हा, मग व्यवस्थित बोल. जेवढं येतं तेवढं तू मराठीतच बोलायचं आता. लय का बोलतेस ना राजसाहेबांबद्दल, मराठीतच बोलायचं आता. मराठीत बोल सांगितलं मी तुला. जेवढं तुला तुमचं फुट आणि ऍक्टिंग करू नकोस, समजलं ना? तोंड सरळ ठेवायचं, नीट बोलायचं, मराठीतच बोलायचं. तू आता तिच्या तिची माफी मागायची, नंतर तुमचं कॉलेजमध्ये जे होईल ते होईल. आता तिची तू माफी मागायची नाही तर तुमचं पॅरेंट्सला इथे बोलवा, मी तिकडे बसायला तयार आहे.